मधल्या आदल्या वेळेला चहासोबत प्रत्येकाला काही ना काही खायला छोटे मोठे स्नॅक्सचे पदार्थ हवेच असतात. मग आपण बऱ्याचदा काय करतो, विकतचे जे काजू बिस्किट मिळतात ना तेच घेऊन येतो. पण हे मैद्याचे सोडा वगैरे वापरलेले बिस्किट ना खरंच खाणं अजिबात चांगलं नाही आहे. म्हणूनच तर मी आज बनवते आहे जराही इनो, सोडा, मैदा असं काहीही न वापरता घरातीलच पौष्टिक घटक वापरून अवघ्या काही मिनिटांमध्ये डब्बा भरून तयार होणारे हे काजू नमकीन. आता पॅकेटचं फूड विसरून जा आणि हे घरगुती तयार झालेले काजू नमकीनना मुलांना देखील नक्की बनवून खाऊ घाला. चला तर मग लगेचच या भरपूर काळ टिकणाऱ्या काजू नमकीनच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी अगोदरच सांगितल्याप्रमाणे घेऊयात 2 वाटी किंवा मेजरिंग कपाने कोणत्याही भांड्याने मोजून गव्हाचं पीठ. पण तुम्हाला माहीतच असेल गव्हाचं पीठ हे थोडंसं चिकटसर असतं, त्यामुळे काही पदार्थांना ना छान असा खुसखुशीतपणा येऊ शकत नाही. म्हणूनच या गव्हाच्या पिठासोबत आपण घालणार आहोत 1 वाटी बारीक रवा. यासोबत जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल ना तर ते देखील तुम्ही अर्धा वाटी घालू शकता. आता घालूयात एखादा चमचा ओवा, यामुळे पचनसंस्था सुधारते. हा घालताना हातांवर चुरून घालायचा, यामुळे याचा फ्लेवर आणखी जास्त वाढतो. चवीनुसार मीठ घालूयात आणि चटपटीतपणा वाढण्याकरिता पुन्हा एकदा अर्धा चमचा काळं मीठ घालूयात. यासोबत आपण चाट मसाला, आमचूर पावडर देखील यामध्ये घालू शकतो आवडीप्रमाणे. आता 3 चमचे तेल किंवा तूप घालायचं. यामुळे आपले काजू बिस्किट अजिबात सोडा, इनो, बेकिंग पावडर न घालता देखील खूप छान असे खुसखुशीत तयार होतील. आता हे तेल ना संपूर्ण साहित्यांना अगदी छान असं चोळून चोळून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचे. प्रत्येक कणानं कणाला हे तेल व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आता यासोबत ना तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये कसुरी मेथी किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू शकता. आता यामध्ये थोडं थोडं करत नॉर्मल टेम्परेचरवरचंच पाणी घालूयात आणि अतिशय घट्टसर असं कणिक भिजवून घेऊयात. कारण जेवढं आपलं कणिक घट्टसर असतं ना तेवढेच आपले काजू बिस्किट छान असे खुसखुशीत तयार होतात. आणि हो, सुरुवातीला तुम्हाला एक टिप्स सांगायची विसरून गेले, ते म्हणजे आपण जे गव्हाचं पीठ वापरतोय ना ते छान असं बारीक चाळणीने चाळून घ्या. तर बघा आपलं या स्वरूपाचा घट्टसर कणिक भिजवून झालं. ते आता मी ओल्या नॅपकिनने ना झाकून ठेवते, यामुळे ते सुकणार नाही आणि व्यवस्थित भिजेल. तोपर्यंत आपण साठा तयार करून घेऊयात, जेणेकरून आपले हे बिस्किट ना खूप छान असे आतून लेअरचे देखील तयार होतील. त्याकरिता 2 चमचे साजूक तूप आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आणि आता हे दोनही जिन्नस छान असे व्यवस्थित मिक्स करायचे आणि फेटून घ्यायचे, जोपर्यंत आपल्या या मिश्रणाला हलकासा पांढरटसर रंग येत नाही ना तोपर्यंत. तर बघा या स्वरूपाचा आपला साठा तयार झाला. हा देखील साईडला ठेवूयात आणि लगेचच पुढील कृती करूयात. तर आपलं पीठ देखील एवढ्या वेळामध्ये छान असं भिजलंय. ते मी पुन्हा एकदा मळून मळून घेते, जेणेकरून ते एकजीव होईल आणि त्यामध्ये सॉफ्टपणा येईल. आता या कणकेचे आपल्याला समान 4 किंवा 5 हिस्से करून घ्यायचे आहेत. यामुळे आपल्या नमकींना खूप छान असे मस्त लेयर्स तयार होतील. आता यातील एक एक उंडा घ्यायचा आणि त्याची थोडीशी जाड आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. ही लाटत असताना तुम्हाला गरज वाटली तर आणि तरच फक्त कोरड्या पिठाचा वापर करा, अन्यथा काहीही नाही वापरलं तरी देखील चालतं. म्हणजे तेल तूपही वापरावं लागत नाही किंवा कोरडं पीठही. आता ही पोळी थोडीशी वेळीवाकडी आली तरी देखील चालणार आहे, फक्त आपल्याला इतपत जाडीचीही लाटून घ्यायची आहे. आता सेम पद्धतीने ना उरलेल्या देखील पोळ्या लाटून घेणार आहोत. पण ह्या पोळीला दुसऱ्या पोळ्या चिकटू नये किंवा ही ताटाला चिकटू नये याकरिता थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं. आता उरलेल्या पिठांचे देखील सेम पद्धतीने 4 लेयर म्हणजेच 4 पोळ्या लाटून घेऊयात. तर बघा या पोळीवर देखील सर्वात शेवटी थोडंसं कोरडं पीठ भुरभुरवलं. आता ही देखील एका ताटामध्येच काढून ठेवते आणि सेम पद्धतीने उरलेल्या 2 देखील लाटून घेते. तर बघा एकसारख्या साईजच्या आपल्या 4ही पोळ्या लाटून झालेल्या आहेत. आता एक एक करून यांना आपल्याला तयार करून घेतलेला साठा लावून घ्यायचा आहे. तर एका लेअरला 1 चमचा साठा अगदी पुरेसा होतो. हा साठा व्यवस्थित असा पसरवून चोळून लावून दिला की मग दुसरी लेअर घालायची. असंच आपल्याला 3ही लेअरला हा साठा लावून घ्यायचा आहे. फक्त जी सर्वात वरची लेअर असते ना तिलाच साठा लावायचा नाही. आता तुम्हाला जरी ही प्रोसेस किचकट वाटत असली ना तरी देखील आपला येणारा रिझल्ट अतिशय बेस्ट असतो, जबरदस्त. हे काजू नमकीन तयार होतात आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये तयार होत असल्यामुळे ही केलेली मेहनत ना योग्यच वाटते.
कारण हे काजू नमकीन आपण अगदी 6 महिन्याच्या बाळाला देखील खायला देऊ शकतो, कारण हे अतिशय पौष्टिक आहेत. आपल्या या 4ही लेयर एकावर एक ठेवून घेतल्यानंतर या आता आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या पोळीच्या रूपामध्ये लाटून घ्यायच्या आहेत. तर हे मला पोळपाटावर शक्य झालं नसतं, म्हणून मी डायरेक्ट आपला काउंटर व्यवस्थित साफ करून त्यावरच ही पोळी टाकली आणि छान अशी एकसारखी आणि अधूनमधून अलटपलट करून व्यवस्थित लाटून घेते. तर ही कितपत पातळ लाटायची ना ते देखील दाखवते. अति जास्त प्रमाणात पातळही नकोय आणि अति प्रमाणात जाडही नकोय. तर बघा साधारणतः इतपत ही पातळ लाटून घ्यायची. आता याचे आपण काजू कसे कट करायचे ना ते बघूयात. तर त्याकरिता ना एकदम छोट्याशा बाटलीचं झाकण असतं ना ते आपल्याला लागणार आहे. तर बघा मी या ठिकाणी माझ्या मुलाच्या औषधाच्या बाटलीचं झाकण घेतलं, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याच्या मदतीने बघा अर्धवट झाकणामध्ये हे आतलं पीठ येईल ना इतपतच हे कट करायचं, जेणेकरून याला अतिशय परफेक्ट असा चंद्रासारखा आकार येतो, म्हणजेच काजूसारखा आकार येतो, जे दिसायला देखील खूपच छान दिसतात. आता एकदा आपण एका लाईनीमध्ये हे काजू नमकीन कट करत असलो ना तर त्याच लाईनमध्ये संपूर्ण व्यवस्थित कट करून घ्यायचे. ती पूर्ण लाईन कट करून झाली की मग नंतर शेजारून सुरुवात करायची. बघा या पद्धतीने. आता तुमच्या लक्षात आलं असेल एवढ्याशा साहित्यांमध्ये आपले परातभर काजू नमकीन तयार झालेत. आता हे लगेचच तळून घेऊयात. तर त्याकरिता कढाईमध्ये मी अगोदरच तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं. तेल आपलं मध्यम गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी करूयात आणि त्यामध्ये हळूवार पद्धतीने हे काजू सोडून घेऊयात. हे काजू आपण लेअरचे बनवलेले असल्यामुळे यांना तळायला थोडासा वेळ लागतो आणि त्यामुळेच मी सांगितलंय आपलं तेल हे मध्यम गरम पाहिजे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी असावी. ज्या वेळेला आपले आता हे काजू तेलात सोडल्यानंतर जोपर्यंत ते तेलावर तरंगायला लागत नाही ना तोपर्यंत अजिबात यांना झारा लावायचा नाही. यामुळे आपल्या काजूची प्रत्येक लेअर आतून व्यवस्थित अशी फुलते आणि आपले हे काजू खूप छान असे खुसखुशीत तयार होतात. अगदी ओरिजिनल काजू आहे की काही असंच आपल्याला भास होतो. आता हे काजू ना तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर हलक्याशा डार्क रंगावर तळा आणि खुसखुशीत हवे असतील तर थोड्याशा फेंट रंगावर तळा. यामुळे तुमच्या काजू नमकीनला अतिशय परफेक्ट अशी चव येईल. तर माझ्या मिस्टरांना थोडेसे कुरकुरीत आवडतात, त्यामुळे मी पहिला जो घाणा होता तो थोडासा डार्क रंगावर तळून घेतलाय. आता उरलेले जे काजू नमकीन आहे ना ते मुलासाठी माझ्यासाठी आहेत, त्यामुळे मी ते थोडेसे हलक्या रंगावरती तळणार आहे, जेणेकरून ते मस्त असे खुसखुशीत तयार होतील आणि ते आम्ही चहासोबत खाऊ शकू. तर हे तेलातून बाहेर काढलेल्या काजूंचे तुम्हाला लेअर दिसत असतील, यावरूनच लक्षात आलं असेल आपले हे काजू काय भारी असे तयार झाले आहेत. तर तुम्ही देखील कमी बजेटमध्ये तयार होणारे हे काजू नमकीन नक्की ट्राय करून बघा. एवढ्याशा साहित्यांमध्ये भरपूर असे काजू तयार होतात, जे महिना 2 महिने देखील स्टोअर करू शकतो. खाण्यासाठी देखील पौष्टिक आहे, त्यामुळे मुलांच्या तब्येतीची देखील अजिबात चिंता करण्याची गरज नाही आहे. आता हे काजू तुम्हाला दाखवते बघा काय भारी एकूण एक लेअर मस्त असा फुललाय आणि नुसता चुरगळला तरी देखील पूर्ण त्याचा भुगा झालाय. हात अजिबात तेलकट झाला नाही, यावरून तर लक्षात येतं हे अजिबात तेलकट देखील होत नाही. तर तुम्ही देखील आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.